आपलं सगळ्यांचं महान खूप मोठं सौभाग्य आहे की जगन्नाथपुरी धामामध्ये आपण सगळे भगवंताच्या कृपेनं पोहोचलेलो आहोत। तर जगन्नाथपुरी जे धाम आहे ते फार फार महत्त्वाचं धाम आहे, कारण प्रत्येक युगासाठी एक धाम आहे, प्रत्येक युगासाठी एक मंत्र आहे, प्रत्येक युगासाठी एक भगवंताचा विग्रह आहे। त्यासाठी शास्त्र सांगतंय की जे कलियुगाचं धाम आहे ते कोणतं धाम आहे? जगन्नाथपुरी आहे। जे सत्ययुगासाठी जे धाम आहे ते बद्रीनाथ आहे, जिथं भगवान नरनारायण ऋषीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि तिथं बद्रीनाथमध्ये भगवंतांनी तपस्या केली। बद्री वृक्ष वगैरे आहे, असे नरनारायण कृष्ण आणि अर्जुन पण त्या रूपामध्ये प्रकट झालते। तर असं बद्रीनाथ धाम हे सत्ययुगासाठी आहे, त्रेतायुगासाठी रामेश्वरम आहे आणि द्वापार युगासाठी काय आहे? द्वारका आहे। तर कोणी विचारेल, कारण प्रत्येक युगामध्ये भगवंत आपल्या स्वयंच्या रूपामध्ये त्या त्या धामामध्ये निवास करायचे आणि कुणाला जर भगवंतांना पाहण्यासाठी जायचं असेल तर त्या धामामध्ये जाऊन प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंतांना पाहू शकू। तर परंतु यदि कोणी विचारेल की अरे कलियुगामध्ये भगवंतांना कुठं पाहू शकेल, तर कलियुगामध्ये भगवंतांना पाहायचं असेल तर कुठं यावं लागेल त्या व्यक्तीला? जगन्नाथपुरी धामामध्ये। त्यासाठी कलियुगाच्या जीवांसाठी भगवान ह्या विशेष रूपामध्ये प्रकट झालेले आहेत, जगन्नाथांच्या रूपामध्ये। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माझी आई जगन्नाथ आहे आणि माझा बापही जगन्नाथ आहे। त्वमेव माताच पिता त्वमेव। ते याप्रमाणे भगवंतच आपले सगळे काही आहेत, परंतु आपण भगवंतांना विसरून दुसरीकडं जाऊ इच्छितो। तर असे हे जगन्नाथपुरी धाम कलियुगासाठी आहे आणि कलियुगाचे विग्रह, कलियुगाचे भगवान जगन्नाथ आहेत। परंतु जगन्नाथ बलदेव सुभद्रांना ह्या रूपामध्ये पाहिल्यावरती व्यक्तीला प्रश्न पडतो की अरे हे असं रूप कसं काय आहे? पाहिले का तुम्ही जगन्नाथांना? ना त्यांचे हात आहेत, ना त्यांचे पाय आहेत, त्यांचे डोळे अशी मोठे मोठे आहेत। तर असं जे रूप आहे ते भगवंताचं विशेष रूप आहे। ज्यावेळी भगवंताच्या हृदयामध्ये जीवांसाठी करुणा जागृत होत असते त्याच वेळी भगवंत ह्या रूपामध्ये प्रकट होत असतात, जगन्नाथांच्या रूपामध्ये। तर असे भगवंत विशेष रूपाने नारदाने निवेदन केलं की हे प्रभू, तुम्ही जीवांच्या कल्याणासाठी एका ठिकाणी प्रकट व्हा। तर भगवंत ह्या ठिकाणी प्रकट होतात, जगन्नाथ बलदेव सुभद्राच्या रूपामध्ये। असं सांगितलं जातं की यदि व्यक्ती जगन्नाथपुरीत येऊन थोडीशी पावलं चालतो तर पृथ्वीवरती असणारे जेवढे तीर्थधाम आहेत त्यांचं सगळ्यांचं भ्रमण केल्याचा लाभ पुण्य त्याला प्राप्त होत असतं। आणि इथं येऊन कोणी व्यक्ती झोपतो, येऊन काय करतो? तो जगन्नाथ म्हणतात, अरे सुभद्रा, अरे बलराम, पहा मला दंडवत करतोय। काय करतोय? मतलब भगवान एवढे दयाळू आहेत। ह्या धामामध्ये येऊन एखादा व्यक्ती जरी झोपला असा लोटांगण सारखा तर भगवंत म्हणतात मला हा प्रणाम करत आहे। तर अशा प्रकारे भगवंत फार दयाळू आहेत। त्यामुळं असं जे जगन्नाथपुरी धाम आहे ते दयाचं आणि करुणेचं धाम आहे आणि अशा धामामध्ये येण्याचं सौभाग्य करोडो करोडो जन्मानंतर कुणाला प्राप्त होत असतं। कारण भगवंत प्रकट झाले ते आपल्या एका भक्तासाठी आणि त्यांचं नाव होतं राजा इंद्रद्युम्न। काय नाव होतं? त्यांचे महान भक्त आहेत इंद्रद्युम्न आणि त्यांची पत्नी गुंडीचा देवी। भगवंत यांच्यासाठी प्रकट झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रकट होऊन त्यांचा जो कृपा लाभ आहे तो आपल्याला प्रदान करत आहेत। तर असे भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा ह्या ठिकाणी विराजमान आहे आणि असं सांगितलं जातं, रथे तु वामनम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते। यदि कोणी व्यक्तीला ह्या धामामध्ये येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि इथे येऊन भगवंतांना जगन्नाथाला एकदा जरी पाहिलं त्यांनी डोळे भरून, तो व्यक्ती ह्या जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही। कारण जन्म घेणं सगळ्यात कष्टदायक आहे।
शास्त्र सांगतंय भगवंताच्या भक्तीमध्ये लागण्याचा उद्देश काय आहे? ह्या जन्म मृत्यूचं जे चक्र आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, शंकराचार्य म्हणतात अरे ही चांगली गोष्ट नाही आहे. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरा, पुन्हा आईच्या गर्भामध्ये जा, तर हे उचित नाही आहे. हे जे चक्र आहे याला थांबवायचं असेल तर काय करावं लागेल? भगवंतांना येऊन काय करायचं? त्यांचं मुखकमळ दर्शन करायचं. त्यामुळं सांगितलं जातं जगन्नाथपुरीमध्ये येऊन 2 कार्य जास्तीत जास्त केली पाहिजेत. एक आहे सारखं जाऊन जगन्नाथांना पाहणं, 1 वेळा 2 वेळा 10 वेळा, आणि दुसरं काय आहे? इथपर्यंत त्यांचा प्रसाद खाणं. कुठपर्यंत? इथं कंठापर्यंत भरून, दुसरं काही इकडचं तिकडचं आत गेलं नाही पाहिजे. त्यामुळं जगन्नाथ प्रसाद जग पसारे हात, सगळे देवी देवता आधी जगन्नाथ प्रसाद प्राप्त करण्यासाठी आपला हात पसरवितात. त्यामुळं परम सौभाग्य आहे की आज आपण इथं आलेलो आहोत. भगवान जगन्नाथांचीच कृपा आहे. जरी व्यक्तीकडं खूप धन संपदा ऐश्वर्य सुविधा असतात तरी पण त्याचं पुण्यलाभ एवढं नसतं की त्याला अवसर भेटत नाही आहे जगन्नाथपुरी धामामध्ये येण्याचा. धामात येण्याचं सौभाग्य भगवंतांना, भगवंत त्याची व्यवस्था करतात, भगवंत आमंत्रण करतात, मग त्याला प्रवेश भेटत असतो धामामध्ये. तर आपलं सगळ्यांचं काहीतरी असं पुण्य उदित झालं असेल. त्यामुळं संतजन म्हणतात बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृती म्हणजे काय? बहुत पुण्यांची जोडी. त्या व्यक्तीनं बरंच पुण्य असं साचवून वाढलं तर भगवंताची भक्ती करण्याची भावना हृदयामध्ये येते, भगवंताच्या धामामध्ये जाण्याची इच्छा हृदयामध्ये येते. नाहीतर भौतिक ठिकाणी जाण्याची इच्छा येते ना, इकडं तिकडं टूर करायची इच्छा येते. जोपर्यंत पुण्य उदित होत नाही आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत व्यक्ती भक्तांच्या संगतीत भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकत नाही. त्यासाठी पुण्य कसं प्राप्त केलं जातं? श्रवण करण्याने. सगळ्यात सरळ आहे. भगवंताबद्दल ऐकण्याने असीम पुण्य प्राप्त होत असतं. तर असं हे जे जगन्नाथपुरी धाम आहे ते विशेष आहे. आणि भगवान जगन्नाथांचं हे जे रूप आहे हे काही जणांना वाटतं रे हे आमचे भगवान नाही आहेत किंवा तुमचे नाही आहेत. कारण जगन्नाथ मूळ भगवान आहेत. द्वारकेचे जे कृष्ण आहेत ह्या रूपामध्ये द्वारकेमध्ये त्यांनी रूप प्रकट केलं आहे. कुठं केलेलं आहे? कृष्ण जेव्हा महाराष्ट्रात रुक्मिणी रागवून रुसून गेली, तिला शोधण्यासाठी आले आणि पुंडलिकाने बोलवलं, घरी गेले त्याच्या आणि वीट फेकून म्हटले भगवंता उभे राहा. तर मग कृष्णांचं नाव काय पडलं? विठ्ठल. वीट म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. वीट म्हणजे वीट आणि ठलचा अर्थ असतो उभा राहणे. जो विठेवरती उभा राहिला त्यांना काय संबोधित केलं गेलं? विठ्ठल. कारण रुक्मिणीचं माहेर हे आपलं अवंतीपूर होतं. अमरावती आहे ना आता, तिथं एक स्थान आहे कौंडिन्यपूर. ते कौंडिन्यपूर अमरावती तिचं माहेरघर आहे रुक्मिणीचं. आणि द्वारका गुजरातमध्ये आहे. भगवंतांना सोडून ती रागवून आली इकडं. त्यामुळं तिथं महाराष्ट्रात एका मंदिरामध्ये एकत्र त्यांचं रूप नाही आहे. इकडं रागवत अशी पाहिलं का रुक्मिणीला? तिथं असं रागवलेला चेहरा आहे. तिकडं उभी आहे दुसऱ्या मंदिरात आणि विठ्ठल इकडं उभे आहेत. त्यामुळं भगवंतांनी खूप निवेदन केलं, अरे चलो चलो. म्हणते नाही येणार. मग भगवंत म्हणले मी जातो माझ्या भक्ताकडं, तुला नाही यायचं नको येऊ. तर असे कृष्ण जेव्हा महाराष्ट्रात जातात त्यांना विठ्ठल संबोधित केलं जातं. आणि भगवान कृष्ण आपली कथा ऐकून तेव्हा हास्य रूप प्रकट करतात. त्यांना जगन्नाथ म्हटलं गेलेलं आहे. तर जे महाराज इंद्रद्युम्न होते का आणि कसं हे रूप प्रकट झालं त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. कारण अवंतीपूर ज्याला आजकाल उज्जैन म्हटलं जातं, जे अवंतीपूर आहे तिथे एक महान राजा होते त्यावेळी पूर्ण पृथ्वीचे. त्यांचं नाव होतं महाराज इंद्रद्युम्न. तर असे इंद्रद्युम्न राजा एवढे महान होते की त्यांनी जिथं त्यांचा महाल होता तिथं सगळे साधू संतांसाठी पण राहण्याची व्यवस्था केली आपल्या शेजारीच. तर मग असे साधूगण यायचे, फिरत फिरत सगळ्या धाम तीर्थांचं दर्शन करत त्या ठिकाणी राहायचे. आणि हे जे राजा होते त्यांच्या हृदयामध्ये एकदा इच्छा एवढी तीव्र होती की मला आपल्या ह्या डोळ्यांनी ह्या नेत्रांनी भगवंतांना पाहायचं आहे. पश्यामी स्वचक्षुषः.
मतलब ह्या स्वतःच्या डोळ्यांनी भगवंतांना पाहायचं आहे. काय ह्या पृथ्वी तलावरती कुठे भगवंत आहेत का त्यांना डायरेक्ट जाऊन मी पाहू शकतो, अशी इच्छा त्यांच्या हृदयामध्ये होती. शास्त्र सांगतंय त्यामुळं भगवंतांसाठी इच्छा हमेशा केली पाहिजे आपण भगवंताबद्दल, की मला भगवंताचं नाम जप करायचं आहे, भगवंताचं दर्शन करायचं आहे, भगवंताच्या धामामध्ये जायचं. अशी जरी इच्छा केली ना तर आपले करोडो पाप जे आहेत ना ते काय होतात, नष्ट होतात. जीवनात नाना प्रकारचे जे व्याधी कष्ट आदी काय येतात, पूर्वकर्म जे पाप कर्म आहे त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये येतो नाना प्रकारचे जे कष्टांच्या रूपामध्ये. तर असे जे राजा इंद्रद्युम्न होते त्यांनी ही इच्छा व्यक्त केली, मला भगवंतांना पाहायचं आहे. तर मग एकदा आपल्या सगळ्या राज दरबारामध्ये सगळे मंत्री आदी आणि काही साधू वगैरे पण होते. त्यांनी म्हटले की कोणतं असं स्थान आहे जिथं मी जाऊन भगवंतांना पाहू शकतो आपल्या डोळ्यांनी. तर कुणीच काही बोलू नाही लागलं. मग अचानक एक साधू उभा राहिला त्या सभेमध्ये आणि ते साधू, शास्त्र सांगते भगवंतच त्या साधूच्या रूपात आले होते, कारण राजाने इच्छा व्यक्त केली होती. भगवंतांच्या संबंधित ज्या काही इच्छा आपण करतो त्यांची पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची आहे, भगवंताची आहे. भगवंत सगळी व्यवस्था आपल्यासाठी करतात. त्यामुळं कारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात अनन्य चिंतयंतो माम ए जना पर्युपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. जो अनन्य भावाने माझं चिंतन भक्ती करत असतो, भगवंत म्हणतात त्याच्या ज्या काय आवश्यकता आहेत मी पूर्ण करत असतो आणि त्याच्याकडे जे काय आहे त्याची रक्षा पण मीच करत असतो, अशी भगवंतांनी जबाबदारी घेतलेली आहे. तर असे जेव्हा राजाने हे केलं तर भगवंत साधूच्या रूपातच प्रकट झाले सभेत. म्हणले राजा इंद्रद्युम्न, मी सांगतो तू कुठे जा आणि तिथं जाऊन भगवंतांना पहा. ते म्हटले की एक स्थान आहे महानदीच्या जवळ आणि नील पर्वत आहे. त्या नील पर्वतावरती भगवान नीलमाधवाच्या रूपामध्ये आहेत. कोणत्या रूपामध्ये आहेत, नीलमाधव. भगवान चतुर्भुज रूपात आहेत, शंख चक्र गदा पद्म त्यांनी धारण केलेलं आहेत. राजाला सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि जरूर ह्या जीवनामध्ये मनुष्य जीवनाचा लाभ काय आहे, ह्या डोळ्यांनी भगवंतांना पाहणं. कृष्णावलोकन नेत्रे फल नाही आन. कृष्णांचं दर्शन करणं ह्या डोळ्यांनी, हे डोळे त्याच्यासाठीच भेटलेले आहेत, नाही तर ह्या डोळ्यांचा काही लाभ नाही. हे डोळे एक दिवस काय होणार आहेत, बंद होणार आहेत. घरच्यांनी किती जरी उघडलं तरी काही उघडू शकत नाही. सांगितलं जातं की ह्या शरीराचा लाभ काय आहे, डोळ्यांनी भगवंतांना पाहणं, डोळ्यांनी शास्त्र वाचणं, पायांनी भगवंतांच्या मंदिराकडे चालत जाणं, हातांनी टाळ्या वाजवणं, भगवंताची सेवा करणं, नाकाने भगवंतांना अर्पण केले फूल सुंगणं, मतलब काय श्वास घेणं, आता अशा कानाने भगवंताची कथा ऐकणं, अशा प्रकारे. आणि हे जे शरीर आहे भगवंतासमोर दंडवत करणं, याला भक्ती म्हटलेलं आहे. जर कोणी विचारेल की भक्ती काय आहे, तर शास्त्र सांगतंय की ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते, की शरीराच्या जेवढे इंद्रिय आहेत ना त्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावणं, त्याला काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे. भूक लागलेली आहे का तुम्हाला, मग जोरात बोला, काय म्हटलंय, अजून जोरात. भक्ती शब्दाचा अर्थ आहे भगवंताची प्रेममयी सेवा. काय आहे, भगवंताची प्रेममयी सेवा, याला भक्ती म्हटलेलं आहे. मग भक्ती कशी करायची, तर भक्ती काय कशी करायची, जेवढे आपले इंद्रिय आहेत त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, जसं मी आता सांगितलं. तर अशा प्रकारे त्या राजाला जेव्हा सांगितलं की असं असं स्थान आहे, तर मग राजा इंद्रद्युम्न दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला. ते साधू म्हटले की मी तुम्हाला मी तिथं 1 वर्ष राहिलेलो आहे आणि ते असं पवित्रम स्थान आहे की तिथे एक रोहिणी कुंड आहे. माझ्या समोर एक कावळा त्या रोहिणी कुंडामध्ये पडला, जसं त्या पाण्याचा स्पर्श झाला लगेच तो 4 भुजांवाला विष्णुदूत बनला. चतुर्भुज रूप त्या कावळ्याने धारण केलं आणि गरुड येऊन त्याला वैकुंठात घेऊन गेला. असं हे स्थान आहे. खूप सारी महिमा सांगितले. आणि मग तो साधू म्हटला की मी तुम्हाला ह्यासाठी नाही सांगत हे सगळं की तुमच्याकडून मला काही धन आदीची अपेक्षा आहे. मी सांगतोय की तुमचं हित, तुमचं जे सर्वोच्च लाभ आहे ते याच्यामध्ये आहे राजा, की तू शीघ्रताने
ह्या नीलाचल ह्या स्थानाला दुसरं नाव काय आहे? नीलाचल. नील म्हणजे निळा आणि आचल म्हणजे पर्वत. ज्या ठिकाणी निळा पर्वत आहे आणि ज्याच्यावरती भगवंत विराजमान आहेत त्याला नीलाचल म्हटलं गेलेलं आहे. तर त्या साधूंनी सांगितलं की तुम्ही जा शीघ्रतेनं आणि भगवंतांना जीवनात एकदा तरी पहा. कारण जीवन नष्ट होण्याच्या अगोदर जीवन काय आहे? कमल दल जल जीवन टलमल. कमळाच्या पाण्यावरती पाणी टाकलं तर ते थांबत नाही आहे, लगेच तो थेंब खाली पडतो. तसंच हे जीवन आहे, कधी आपल्या हातातून निसटून जाईन ते आपल्याला माहीत नाही आहे. ते होण्याच्या अगोदर करायचं सगळं. तो दिवस यायच्या अगोदर भगवंताची भक्तीत लागायचं. मग असं सांगितलं तर राजा दुसऱ्या दिवशी म्हटला मी निघतो. राजा तयार झाला जाण्यासाठी आणि परंतु राजाने जाण्याच्या अगोदर सांगितलं की अरे कुठे आहे ते स्थान? ते पाहण्यासाठी राजा म्हटला की कोण आहे यामध्ये जो जाऊ शकतो ते स्थान शोधून काढायला. ते मग त्यावेळी राजाचा एक मंत्री होता, त्याचे एक भाऊ होते, त्याचं नाव होतं विद्यापती. विद्यापती एक महान भक्त होते. ते म्हटले मी जातो शोधायला ते स्थान कुठे आहे. मग अवंती हे उज्जैन मध्य प्रदेशात आहे आणि हे कुठे आहे? इकडं समुद्राच्या किनाऱ्यावरती पूर्व भागामध्ये ओरिसामध्ये आहे हे नीलाचल धाम. तर मग तो शोधत शोधत सगळीकडे तो विद्यापती रथावरती बसून, बल्कि विद्यापती ज्यावेळी रथावरती बसला म्हटला केवढं मोठं सौभाग्य आहे माझं की मी आता भगवंतांना पाहण्यासाठी चाललो आहे. तुम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसलं तेव्हा असे म्हटले का माझं किती मोठं सौभाग्य आहे, मी आता कुठे चाललेलो आहे? जगन्नाथपुरी आणि मायापूरला चाललेलो आहे. माझं काहीतरी असं सौभाग्य उदित झालेलं आहे, मला जीवनात आता पाहण्याचं सौभाग्य भेटेल. तर असे शोधत शोधत आले आणि जेव्हा ह्या ठिकाणी आले, ह्या धामाच्या ठिकाणी, तेव्हा ते आपल्या रथातून उतरून त्यांनी दंडवत प्रणाम केला ह्या भूमीला. त्यासाठी जेव्हा कोणत्याही धामात जाऊ त्यावर जिथं आपण उतरतो तिथं प्रणाम करावा लागतो त्या धामाला. आणि जेव्हा निघू इथून तेव्हाही तिथं प्रणाम करणं आवश्यक आहे आणि प्रार्थना करणं की भगवंता मला पुन्हा बोलवा, जगन्नाथपुरी धामामध्ये पुन्हा आमंत्रण द्या. तर मग भगवंत वापस त्या व्यक्तीला कशा ना कशाच्या माध्यमातून बोलवतात. जसं आपली इच्छा नव्हती जाण्याची, पण कोणी ना कोणी माध्यम बनतो ना, अरे चला 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 आम्ही निघालोय तुम्ही पण चला. तशाच प्रकारे मग जेव्हा हे विद्यापती आले आणि त्यांनी प्रणाम केला आणि त्यांना आवाज ऐकू येऊ लागला की दूरवरती काही लोक अशी बसलेले आहेत आणि भगवंताबद्दल चर्चा करत असतात. कारण ज्या ठिकाणी बसून भगवंताबद्दल आपण चर्चा करतो, ऐकतो, भगवंत आपलं वैकुंठ सोडून त्या ठिकाणी उपस्थित असतात. नारदाने विचारलं भगवंता तुम्ही कुठे राहता? नारद म्हणतात यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामी नारदः. हे नारदा, जिथं माझे भक्त मिळून माझी कथा चर्चा करतात त्या ठिकाणी मी उपस्थित असतो, वैकुंठ आदिला पण सोडून येत असतो मी. तर मग असे भगवंत ची चर्चा ती लोक करत होते. एक शबर वस्ती होती तिथं. आणि मग ह्या विद्यापतीनं पाहिलं दूरवरून त्या लोकांना, ती लोक सगळी 4 भुजा असणारी लोक त्यांना दिसली. त्यामुळं भगवंताच्या धामामध्ये राहणारी लोक साधारण नाही आहेत. काय नाही आहेत? साधारण. भगवंताची आपली लोक आहेत. आपण एवढे पापी तापी आहोत की आपल्याला असं कुठंतरी दूरवरती जन्म भेटलेला आहे. त्यामुळं आपलं सौभाग्य एवढं नाही आहे. त्यासाठी सांगतात की भगवंताच्या धामामध्ये जेव्हा जगन्नाथपुरीला देवतागण वरून पाहतात तर काय पाहतात? त्यांना काय दिसतं? गर्धोब्योपी चतुर्भुजा. जो गदा आहे, गदा मीन्स गाढव आहे, ते गाढव पण इथं काय आहे? त्याची किती हात आणि पाय आहेत? 4. चतुर्भुज आहे, भगवंताचे सेवकच आहेत. तर इतर राहणारी जी मनुष्य आहेत ते भगवंताचे सेवक आहेत, सगळ्यात प्रिय आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या हृदयामध्ये दुर्भावना नाही झाली पाहिजे, त्यांच्याशी वादविवाद नाही केला पाहिजे. असं केलं तर त्या धामामध्ये जाण्याचं जे लाभ आहे आपल्याला भेटत नाही, बल्कि आपल्या जीवनात मग हानी होत असते. त्यासाठी कोणत्याही धामामध्येच गेलं तर तिथल्या लोकांना साधारण नाही समजलं पाहिजे. भगवंतांनी त्यांना त्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे आणि भगवंताचे प्रिय लोकच त्या धामामध्ये निवास करत असतात. त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते विद्यापती तिथं गेले जवळ आणि मग विद्यापती त्याच ठिकाणी राहिले आणि ह्या ठिकाणी. आणि मग तिथे राहणाऱ्या लोकांचा जो एक प्रमुख व्यक्ती होता, प्रधान,
त्याचं नाव होतं विश्ववसू. आणि हा जो विश्ववसू आहे, संध्याकाळची वेळ झाली होती, विद्यापती तिथं पोचला. आणि मग हा जो विद्यापती त्या डोंगरावरून, जी उंच जागा आहे नील पर्वत, जिथं भगवंत उपस्थित होते, त्यांचं नाव काय होतं मी सुरुवातीला सांगितलं, नीलमाधव. काय नाव होतं? हा, हे लक्षात ठेवा, नीलमाधव, 4 भुजा असणारे भगवान, चतुर्भुज. आणि त्या नील पर्वतावरती एका वृक्षाच्या खाली सुंदर देवालयामध्ये त्यांची पूजा हे विश्ववसू नावाचे एक भक्त करत असायचे. आणि ते सेवा करून जेव्हा वापस यायचे तर ते त्यांच्या शरीराची अशी सुगंध आणि दिव्य तेज शरीरातून प्रकट व्हायचं. आणि मग ते आले आणि हे पाहिलं की कोणीतरी एक नवीन व्यक्ती आलेला आहे उज्जैनवरनं. मग त्यांना म्हटले तुम्ही इथं राहा, आणि त्यांची सेवा वगैरे सगळी व्यवस्था केली. आणि मग ते विद्यापती जे शोधायला आले होते भगवंतांना, ते तिथं राहू लागले. आणि राहिल्यानंतर मग त्यांनी पाहिलं की प्रत्येक दिवस हे जे व्यक्ती आहे विश्ववसू घरातून दिवसा जातात, संध्याकाळी वापस येतात, त्यांच्या शरीरातून दिव्य सुगंध येतो. आणि येताना कितीतरी दिव्य प्रकारचे व्यंजन बरोबर घेऊन येतात, प्रसाद, जो ह्या पृथ्वी तलावरती पाहिला गेला नाही आहे. आणि तो प्रसाद देवतागण यायचे आणि त्या नीलमाधवला अर्पण करायचे आणि तो प्रसाद घेऊन यायचे ते विश्ववसू आपल्या घरी. तर जी विश्ववसूची जी कन्या होती तिचं नाव होतं ललिता. तर हे जे शोधायला गेले होते विद्यापती ब्राह्मण, त्यांचा विवाह तिथं त्या ललिताशी होत असतो. आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला विचारले, तुझे जे वडील आहेत ते कुठे जात असतात? ते म्हणले की मी सांगू शकत नाहीत. मग विद्यापती म्हणले की तुला सांगावं लागेल. तर तिनं सांगितलं की माझे वडील भगवान जे नीलमाधव आहे त्यांची देवतागण पूजा करतात, त्यांची पूजा करण्यासाठी जात असतात. तर विद्यापती म्हटले मी तर त्यांच्याच शोधासाठी इथं आलेलो आहे. राजा इंद्रद्युम्न त्यांना पाहण्याची इच्छा केलेली आहे राजा इंद्रद्युम्नने. तर मग विद्यापतीला घेऊन जे विश्ववसू आहे त्या डोंगरावरती जातात आणि त्यांना म्हणतात की मी तुम्हाला घेऊन जाईल, परंतु डोळ्यांना काय बांधेल? एक पट्टी बांधेल डोळ्यांना. म्हणजे ललिता होती ना, तिनं थोडं तीळ वगैरे असे बी दिलं त्यांच्या खिशामध्ये आणि जाता जाता ते असं टाकत गेले. वरती गेले आणि ते दिव्य भगवंताचं स्वरूप पाहिलं. तिथं तो कुंड पाहिला, रोहिणी कुंड. कारण जेव्हा प्रलय होतो ह्या रोहिणी कुंडातून सगळं जल बाहेर येतं आणि सगळं जग काय होतं? प्रलयामध्ये बुडून जात असतं. तो रोहिणी कुंड आजही आहे जगन्नाथ मंदिरामध्ये, छोटंसं स्थान आहे आता. आणि तर असा जो रोहिणी कुंड आहे ते सगळं दर्शन केलं, भगवंतांना पाहिलं आणि वापस जेव्हा आले आणि मग ते राजा इंद्रद्युम्नाबद्दल त्या विश्ववसू जे इथले जे होते विश्ववसू त्यांना सांगितलं की मी उज्जैनहून आलो आहे राजा इंद्रद्युम्नासाठी, ते इथं येणार आहेत भगवंतांना पाहण्यासाठी. तर हे जे विश्ववसू होते इथं जे राहणारे जे सेवा करायचे भगवंताची, त्यांनी एक भविष्यवाणी ऐकली होती की एक वेळ असा येईल की ज्यावेळी राजा इंद्रद्युम्न ह्या ठिकाणी येतील त्यावेळी भगवंत ह्या ठिकाणातून अप्रकट होतील. काय होतील? अप्रकट होतील. मग हा जो राजा इंद्रद्युम्न होते त्यांची व्याकुळता होती भगवंतांना पाहण्यासाठी. मग हे जे विद्यापती होते त्यांनी इथं भगवंताचं दर्शन केलं आणि वापस उज्जैनला गेले एक माळा घेऊन भगवंताची. आणि ती माळा घेऊन गेले. राजा इंद्रद्युम्नाने ती माळा पाहिली तर दंडवत प्रणाम केला. स्वयं माळा भगवंताची धारण केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी अनाऊन्समेंट केली, उद्घोषणा केली की मी आता हे सगळं राज्यपाठ सोडून जगन्नाथपुरी धामात जाणार आहे, नीलाचलला भगवंताचं दर्शन करण्यासाठी. त्यावेळी जगन्नाथजी नव्हते इथं. कोण नव्हते? जगन्नाथ नव्हते. कोणतं रूप होतं भगवंताचं? नीलमाधव. आणि हे नीलमाधव ब्रह्मा पूजा करायचे आणि ब्रह्माचं 50 वर्ष वय झालतं. किती वय झालतं? आता ब्रह्माजी आहेत त्यांचं वय किती आहे? 51 सुरू झालं आहे. किती सुरू झालं आहे? 51 सुरू झालेलं आहे. आणि ब्रह्माचा एक दिवस असतो ना त्यामध्ये 1000 वेळा हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग येत असतं. किती वेळा? 1000 वेळा. तर ही एकदा जेव्हा ही 4 युग येतात त्याला चतुर्युग म्हटलं जातं. आणि ही 4 युग 1000 वेळा येणार. किती वेळा? कलियुगाचं जे आयुष्य आहे 4,32,000 वर्ष आहे. त्याच्या डबल
द्वापार युग आहे, त्याच्या डबल त्रेतायुग आहे, त्याच्या डबल काय आहे सत्ययुग. तर ब्रह्माचं जे आयुष्य आहे फार मोठं आहे. तर असं जेव्हा राजा इंद्रद्युम्नाला कळलं की आता ते ठिकाण सापडलेलं आहे, मग ते म्हणले मी निघालेलो आहे. मग राणी म्हटल्या आम्ही पण येणार आहे. मग सगळे प्रजाजन म्हटले आमचं जीवन काय इथं राहू नये, आम्ही पण धामदर्शनाला येतो. सगळ्यांनी आपलं घरदार सोडलं आणि जे काही थोडं सामान होतं घेतलं आणि सगळे उज्जैन मध्य प्रदेशातून चालत चालत कुठपर्यंत आले, ह्या जगन्नाथपुरीपर्यंत आले. तुम्ही तर गाडीमध्ये आले आणि थोडी ट्रेन लेट झाली तरी एवढं कष्ट आपल्याला झाले. असं सांगितलं जातं भगवंताकडे जाताना जे काही कष्ट येत असतं ना जीवनात, ते कष्ट आल्याने आपल्या जीवनात येणारं दुसरं जे महान कष्ट आहे आपल्या कर्मानुसार ते नष्ट होत असतं. भगवंतासाठी आपण कष्ट स्वीकार केलं तर जीवनात येणारं दुसरं जे कष्ट आहे आपल्या कर्मानुसार त्याचा प्रभाव काय होतो नष्ट होत असतो. एखादी मोठं आजार किंवा अशा बऱ्याच गोष्टी जीवनात आपल्या आहेत. कारण आपण सगळे सुखाच्या शोधात आहोत. कशाच्या शोधात? सकाळी उठल्यावरती म्हणतो का आता आज दुःख आलं पाहिजे जीवनात. बरेच दिवस झाले दुःख कष्ट नाही आहे. उठल्यापासून व्यक्ती केवळ हाच ध्यास घेत असतो, आज मला सुखी व्हायचे, उद्या मला सुखी व्हायचे. सुखी काय मरेपर्यंत होत नाही. कारण हे शरीर जे दिलेलं आहे ना, हे शरीरम व्याधी मंदिरम, हे जे शरीर मंदिर आहे कशाचं? व्याधींचं मंदिर आहे. आणि अशा व्याधी मंदिरात राहून आपण विचार करतोय मला सुख पाहिजे, ते संभव नाही आहे. तर असं मग राजा सगळे प्रजाजन आले आणि राजा जेव्हा इथं आले त्यावेळी त्यांनी पाहिलं की भगवान तर जगन्नाथ अप्रकट झालेले आहेत. जेव्हा विद्यापती गेला तिकडं सांगायला त्यावेळी खूप मोठं वादळ तुफान आलं आणि जे नीलमाधव होते चतुर्भुज रूपामध्ये ते ह्या धामामधून अप्रकट झाले. आणि मग जो विश्ववसू आहे त्यांचा जो एवढ्या वर्षापासून सेवा करायचा ते रडू लागले. ते म्हणले अरे तू घाबरू नकोस, एक महान राजा इथं येणार आहे इंद्रद्युम्न, त्यांच्यासाठी भगवान म्हटले माझं विशेष रूप प्रकट होणार आहे जे आजपर्यंत प्रकट झालं नाही. आणि मी एकटा नाही, माझ्याबरोबर माझे बंधू बळराम असणार आहेत आणि सुभद्रा पण असणार आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी विश्ववसूला सांगितलं होतं. राजा इंद्रद्युम्न निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर नारद मुनी पण निघाले. नारद मुनी म्हटले मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर नारद मुनी पण त्यांच्याबरोबर आले. आणि नारद मुनी जेव्हा त्यांच्याबरोबर आले इथं आणि गेले पाहायला तर भगवंत अप्रकट झाले. तर मग जेव्हा पाहिलं की भगवंत नाही आहे तर इंद्रद्युम्न त्यांना मूर्छित झाले समजते ना, चक्कर आली, मूर्छित झाले आणि पडले. आणि मग नारदांनी उठवलं त्यांना आणि ते रडू लागले की काहीतरी महान पापी व्यक्ती आहे मी, ह्या ठिकाणी येऊनही मला भगवंताचं दर्शन झालेलं नाही. ते म्हणले मी आता माझं जीवन त्याग करतो, प्राण माझा त्याग करतो. नारद म्हटले नाही नाही, तुझ्यासाठी भगवंत प्रकट होणार आहेत. मग भगवंत रात्री इंद्रद्युम्न राजा इथे येऊन जेव्हा झोपी जातात तेव्हा त्यांच्या स्वप्नात येतात की मी तुझ्यासाठी प्रकट होणार आहे. सकाळी उठून काय कर, समुद्रावरती जा आणि तिथं 3 असे जे लाकडाचे ओंडके आहेत ते प्रकट होतील, त्यांना सोन्याच्या रथावरती घेऊन ये आणि त्यांच्यापासून माझं मूर्ती या विग्रह बनव. तर मग सकाळी जेव्हा समुद्रावरती, त्याच्या अगोदर भगवंतांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100 अश्वमेध यज्ञ करायचे आहेत. किती? 100 अश्वमेध यज्ञ. तर इथं पुढे आपण गेलो तर तिथं एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे गुंडीचा मंदिर. त्याला महावेदी म्हटलं जातं. राजा इंद्रद्युम्न त्या ठिकाणी बसून 100 हे अश्वमेध यज्ञ केले आणि ते यज्ञ 99 यज्ञ झाले. त्या यज्ञ करत असताना त्या यज्ञातून सगळ्यात अगोदर नरसिंहदेव प्रकट झाले. कोण प्रकट झाले? इथं आहेत बघा नरसिंहदेव. कुणासाठी प्रकट झाले ते नरसिंहदेव? प्रल्हादासाठी. त्या यज्ञातून प्रकट झाले, त्यामुळे त्यांचं नाव यज्ञ नरसिंह आहे. त्यांचंही दर्शन आपण करायला जाणार आहे. एवढे मोठे मूर्ती आहे भगवंताची, ते त्यांना यज्ञ नरसिंह म्हटलं जातं. आणि मग त्यानंतर जेव्हा ते 99 यज्ञ झाले आणि जेव्हा त्यांनी झोपले तर स्वप्नामध्ये भगवंतांनी सांगितलं की 3 समुद्रात असे ओंडके वाहत येतील आणि ते माझ्यापासून ते अभिन्न आहेत.
आणि मग सकाळी सोन्याच्या रथावरती त्या ओंडक्यांना घेऊन ये आणि त्याच्यापासून माझं रूप बनव. आणि मग नारद आदी सगळे जातात आणि मग त्या सोन्याच्या रथामध्ये त्या लाकडाच्या ओंडक्यांना घेऊन येतात आणि मग एक मोठी रूम बनवली जाते, त्याच्यामध्ये ठेवले जाते. आणि मग वेगवेगळे जे कारागीर आहेत त्यांना बोलवलं जातं की तुम्ही बनवा. जो कोणी यायचा जेव्हा त्याच्यावरती आपलं अवजार चालवायचा तर लगेच ती अवजारं तुटून जायची. तर मग स्वयं भगवानच महाराणा जो कारपेंटर आहे, सुतार, त्या रूपामध्ये भगवंतच आले. भगवंत आले आणि भगवंत म्हटले एका वृद्ध व्यक्तीच्या रूपामध्ये आले, कारागीरच्या रूपामध्ये. ते म्हटले मी बनवतो, परंतु 15 दिवस हा जो कक्ष आहे तो बंद केला गेला पाहिजे. आणि मी जे बनवताना आवाज येईल तो आवाज कुणाला ऐकू नाही गेला पाहिजे. जर ऐकला त्याचे कान बिन सगळे बहिरे होऊन जातील. आणि सांगितलं का बाहेर कीर्तन चालू राहिलं पाहिजे जोरजोरात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि सांगितलं की जर 15 दिवसाच्या अगोदर दरवाजा उघडला तर उचित नाही आहे. तर मग ते बनवू लागले. भगवंतच वृद्ध एका कारपेंटरच्या रूपामध्ये आले आणि ते बनवत होते. आणि असे बरेच दिवस गेले. म्हणजे राजाची राणी होती ना गुंडीच्या देवी, ती म्हटली अरे ते मथारा व्यक्ती होता, ना पाणी ना भोजन ना काही, एकटाच आतमध्ये आहे. आता 15 दिवस व्हायला आलेत, उघडा. आणि काही दिवस राहिले होते अजून. तर राणीनं जेव्हा जोरदार फोर्स केला त्यावेळी मग राजा इंद्रद्युम्नाने जाऊन तो दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडला तर पाहिलं की जो कारपेंटर जो व्यक्ती कारागीर जो होता तो आतमध्ये नव्हता. आणि जेव्हा उघडला दरवाजा तर त्यांना हे रूप दिसलं बनलेलं, जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. आणि त्यांनी पाहिलं की अरे हे जे मूर्ती आहेत त्यांचे ना हात बनले आहेत ना पाय बनलेले आहेत. मग राजा इंद्रद्युम्न दुःखी झाला. राजा इंद्रद्युम्न म्हटले मी खूप मोठा अपराध केलेला आहे. आपल्या बायकोचं ऐकून मी वेळेच्या अगोदरच हा दरवाजा उघडला आणि माझ्याकडून अपराध झालेला आहे. भगवंताचे हे अर्धेच विग्रह आहेत. मग पुन्हा ते मूर्छित होऊन पडले आणि ते म्हटले मी आता भोजन करणार नाही, आपलं प्राण मी आज इथं सोडणार आहे. तर मग असे जे राजा इंद्रद्युम्न रडू लागले आणि प्राण सोडायला त्यांनी 2 दिवस काही खाल्लं नाही. मग नारद मुनी म्हटले नाही नाही. नारद म्हटले हे जे रूप आहे ना, ज्यांचे हात नाही आहेत पाय नाही आहेत, हे रूप भगवंतांनी एका व्यक्तीला दाखवलं होतं आणि तो व्यक्ती मी आहे. कोण आहे? मी. आणि हे रूप जे आहे भगवंताचं, हे भगवंतांनी द्वारकेमध्ये सर्वात अगोदर प्रकट केलं होतं. आणि ह्या रूपामध्ये भगवंतांनी मला वचन दिलं होतं की नीलाचल धामामध्ये मी ह्या रूपामध्ये निवास करणार आहे. आणि एकदा जरी कोणी व्यक्तीनं माझं दर्शन केलं तर पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये तो व्यक्ती राहणार नाही आहे. वैकुंठ प्राप्ती त्या व्यक्तीला होणार आहे. तर इंद्रद्युम्न म्हटले की मग सांगा मला कसं हे रूप भगवंतांनी तुम्हाला दाखवलं होतं. त्यावेळी मग नारद मुनी म्हटले की भगवान ज्यावेळी 16,108 राण्यांबरोबर द्वारकेमध्ये निवास करायचे, वृंदावन सोडल्यानंतर भगवंत 10 महिने आणि 10 वर्ष आणि 11 महिन्याच्या असताना वृंदावन सोडून भगवान गेले होते. किती? 10 वर्ष आणि 11 महिने, म्हणजे 11 वर्षाचे असताना. कृष्णांच्या ज्या काही लीला आहेत त्या लीला किती वर्षाच्या आतमध्ये आहेत? सगळ्या या 11 वर्षाच्या आतमध्ये आहेत भगवंताच्या. वृंदावनाच्या सगळ्या लीला. भगवंत सोडून मथुरेला आले आणि मथुरा सोडून भगवंत कुठं राहिले? द्वारकेमध्ये. 100 वर्ष लगभग द्वारकेमध्ये राहिले भगवंत. तर अशा प्रकारे द्वारकेमध्ये राहत असताना सर्वात अगोदर रुक्मिणीशी विवाह केला भगवानने. मग सत्यभामा, कालिंदी आदी सगळ्या अशा 8 प्रमुख राण्या. आणि मग नंतर 16,100 ज्या राण्या होत्या, त्या जो भौमासूर होता त्यांनी सगळ्या राजा जे त्या राजकुमारी होत्या ना त्यांना जेलमध्ये टाकून ठेवलं होतं, त्यांच्याशी विवाह करणार होता. मग त्या सगळ्या राजकुमारींना प्रार्थना केली 16,100नी
की कृष्णा आमची रक्षा करा. तर मग भगवान कृष्णांनी त्यांना त्या असुराचा वध केला, भौमासुराचा जो भूमिपुत्र होता. आणि मग त्या सगळ्या राजकुमारीशी भगवंतांनी काय केलं, त्या राजकुमारी म्हटल्या की भगवंत आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही आहे, तुम्हीच आम्हाला स्वीकार करा. मग भगवंतांनी त्या सगळ्या राजकुमारींना स्वीकार केलं, त्यांच्याशी विवाह केला आणि पहिला ह्या 8 राण्या त्यांच्या प्रमुख होत्याच होत्या. मग 16,108 राण्या झाल्या. त्यामध्ये जी रुक्मिणी होती ती प्रमुख होती. मग भगवंत जोपर्यंत द्वारकेत राहिले, भगवंत राहत असताना जेव्हा रात्री झोपायचे, पूर्ण रात्रभर कृष्ण रडायचे. त्यांची जी उशी आहे भगवंताच्या अश्रूंनी पूर्ण ओली व्हायची. भगवंत झोपेतच वरडायचे की हे यशोदा माता, मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी माखन मिसरी दे. हे नंद महाराज, आपल्या सखांचं नाव घ्यायचे, सुबल, मधुमंगल, असे त्यांचे जे मित्र आहे की चला चला आता आपल्याला गाई चारायला जायचं आहे. आणि भगवान कुठे आहेत आता? द्वारकेत. आणि काय केले करतात ते? झोपेमध्ये. तर ह्या सगळ्या, आणि कधी कधी रुक्मिणीची वेणी वडायचे आणि म्हणायचे हे राधिका, हे ललिता, हे विशाखा, हे तुंगभद्रा, असे बऱ्याच गोपिकांची नावं घ्यायचे. तर हे सगळे रुक्मिणी आणि ह्या सगळ्या राण्या म्हणू लागल्या, ही लोक कोण आहेत ज्यांची नावं कृष्ण काय करतात? झोपेत घेतात. आम्ही एवढी सेवा करतोय, आमची नावं तर कधी घेतलेली नाही आहे. मग असं भगवंतांना कितीतरी वेळा विचारलं. तर भगवंतांचं जे प्रेम आहे, सगळ्यात जास्त प्रेम कोणत्या भक्तांवरती आहे? वृंदावनाच्या भक्तांवरती. का बरं? वृंदावनातले भक्त सगळ्या भक्तांमध्ये काय आहेत? श्रेष्ठ आहेत. त्यांची जी सेवा आहे त्याची तुलना कशाशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळं असं जे वृंदावनातले भक्त आहेत त्यांच्या सेवेशी भगवंत आकर्षित होते. आणि एकदा भगवंत निघाले सकाळी, कारण सकाळी रथ असा बाहेर उभा असायचा. भगवान आपल्या राजसभेमध्ये जायचे, सुधर्मा सभेमध्ये. द्वारकेमध्ये एक सुधर्मा सभा होते आपलं सगळं राजपाट मॅनेज करण्यासाठी. तर 16,108 राण्यांच्या प्रत्येक महिलामध्ये भगवंत उपस्थित असायचे. एकदा नारद गेले, म्हटले अरे कृष्णाने एवढ्या राण्यांशी विवाह केलाय, पाहतो जरा एका राणींच्या रूममध्ये आहे महिलात आहेत की नाही, दुसरीकडं आहेत का नाही. तर जेव्हा नारद मुनी गेले, एका महिलात गेले, तर एका महिलामध्ये गेले तर तिथं भगवंत आपल्या यज्ञ करतात. दुसऱ्या महिलामध्ये गेले तर तिथं भगवंत काही सेवा करतात. तिसऱ्या महिलामध्ये आपल्या जे त्यांचे पुत्र आहेत प्रद्युम्न आदी त्यांच्याशी वार्तालाप करतात. तर भगवंत 16,108 रूपांमध्ये सगळ्या ठिकाणी उपस्थित होते. आणि जेव्हा भगवंत निघायचे सकाळी, तर सगळ्या महिलांमधून असे बाहेर यायचे आणि रथाजवळ आल्यावरती सगळे काय बनायचे? एक. आणि रथावरती आपलं चरण टाकायचे आणि बळरामांबरोबर सुधर्मा सभामध्ये जायचे. आणि असंच एक दिवस जाताना रुक्मिणी म्हटले आज तुम्हाला सांगावं लागेल, हे कोण आहे राधाराणी, कोण आहे यशोदा, कोण आहे नंद महाराज, कोण आहे सुबल, श्रीदाम, हे मधुमंगल, हे सखागण. म्हणले मी आता टाईम झालेला आहे, मी काही सांगू शकत नाही. जे काही विचारायचं असेल ते जाऊन रोहिणी देवींना विचारा. कुणाला विचारा? रोहिणी देवी कोण आहे? बळरामांची आई. कोणाची आई? रोहिणी देवींचे हे 2 आहेत. रोहिणीचा पुत्र बळराम आहे आणि सुभद्रा त्यांची कन्या आहे. आणि यशोदानंद महाराजांचे पुत्र कोण आहेत? कृष्ण आहेत. तर असं ज्यावेळी, आणि ही रोहिणी माता कृष्ण बळराम जन्म पण घेतला नव्हता तेव्हा कुठे गोकुळात राहत होते. कुठे राहत होते? तर जे काही कृष्णांची आणि वृंदावनाच्या भक्तांचं जे जीवन आहे रोहिणी देवींना आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मग जी रुक्मिणी देवी मग रोहिणी मातेला विचारते की तुम्ही आम्हाला सांगा आता. मग ते म्हणले की मी एका शांत जागी तुम्हाला वर्णन करते. तर रुक्मिणी देवीचा जो महल होता त्यामध्ये एक जो भव्य असे हॉल होता, त्या हॉलमध्ये बसवलं गेलं रोहिणी मातेला. आणि सगळ्या 16,108 राण्या तिथं बसल्या. काय ऐकायला? वृंदावनाची कथा ऐकायला. काय ऐकायला? आणि बसल्या. मग विचारला प्रश्न रुक्मिणी देवीनी, पण रोहिणी मातेनं सांगितलं की मी जेव्हा वृंदावनाचं वर्णन करायला सुरुवात करेल आणि जेव्हा भगवंताबद्दल बोललं जातं, भगवंत सगळं सोडून त्या ठिकाणी येत असतात.
म्हटले की कुणाला तरी दरवाजात उभं राहावं लागेल. तर सगळ्या राण्या म्हटल्या आम्ही कथा सोडून दरवाजात उभं नाही राहणार. मग त्यावेळी सुभद्रा तिथून जात होते अशी. मग रुक्मिणी देवी म्हटली सुभद्रा सुभद्रा एक आमच्यासाठी सेवा करू शकते का तू. तर सुभद्रा देवी छोटी होती, ती म्हटले की हां. ते म्हणले तुम्ही दरवाजात उभे राहू शकता का. ज्यावेळी कृष्ण बलराम आले तर लगेच आम्हाला सांगायचं आणि आल्यावरती आम्ही इथं कथा काय करू आमची बंद करू. सुभद्रा देवीला म्हटले तुम्हाला आम्ही खूप सुंदर आभूषण अलंकार वस्त्र आदी देऊ. तर सुभद्रा छोटी होती, ती उभी राहिली तिथे आणि कशी उभी राहिली आपले 2 हात असे वरती केले आणि अशी उभी राहिली की कृष्ण बलराम आले तर त्यांना आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. आणि मग जो रोहिणी मातेनं वर्णन करायला सुरुवात केली कशा प्रकारे वृंदावनाचे जे भक्त आहेत नंद यशोदा सखागण गोपीज भगवंताची सेवा कशा प्रकारे भगवान गोचारण गायी वगैरे चारायचे असे गोवर्धन कसा असं बरंच काही वर्णन केलं सुरू होते. वर्णन करतच होते तर कृष्णांना राहवत नाही. ज्या ठिकाणी त्यांचं वर्णन केलं जातं कृष्ण पळत येतात. मग भगवंत सगळं सोडलं बळरामांना घेऊन रथ घेऊन तुरंत आले वापस आले आणि त्या दरवाजापर्यंत पळत गेले. आणि जसे गेले भगवंत आणि ऐकू लागले. सुभद्रा मध्ये उभी होती, एका ठिकाणी बळराम उभे राहिले आणि एका ठिकाणी कृष्ण उभे राहिले. आणि उभे राहून आतमध्ये रोहिणी माताची वर्णन करत होती ना. रोहिणी म्हटले की अरे हे राणीगण की तुमचं जे प्रेम आहे ना भगवंताबद्दल आणि जी सेवा आहे ती एवढी श्रेष्ठ नाही आहे. कारण तुमचं जे हृदय आहे ते पूर्णपणे भगवंतासाठी नाही आहे. रुक्मिणीला म्हटले की का बरं नाही आहे. कारण प्रत्येक राणींना 10 पुत्र होते आणि 1 कन्या होती. म्हणजे किती झाले 11 आणि कृष्ण 12वे. त्यामुळं रोहिणी माता म्हटली की तुमच्या हृदयाचं किती तुकडे झालेले आहेत 12 तुकडे झालेले आहेत. म्हणजे 11 तर ह्या सगळ्यांमध्ये आणि 12वा भाग कुणाला आहे कृष्णांना. त्यामुळं तुमचं पूर्ण सेवा भावना आणि पूर्ण जे हृदय आहे कृष्णांसाठी नाही आहे. परंतु वृंदावनातल्या लोकांचं असं नाही आहे. वृंदावनातल्या सगळ्या भक्तांचं प्रेम आपल्या पुत्र परिजन यांच्यावरती नाही आहे. सगळ्यात अधिक प्रेम कुणावरती आहे कृष्णांवरती. गोपिका जेव्हा दूध दही मक्खन बनवायचे त्यावेळी हाच विचार करायचे हे कोणासाठी बनवते कृष्णांसाठी. त्यामुळं शास्त्र सांगतंय की जे काही आपण घरी बनवतो ह्या भावनेनं बनवलं पाहिजे की हे भगवंतासाठी मी बनवते. आणि बनवल्यानंतर तुरंत भगवंतांना तुळशी अर्पण करून भगवंतासमोर ठेवून त्यांना अर्पण केलं पाहिजे. भगवंता आज तुम्ही हे स्वीकार करा. आणि मग तो जो प्रसाद आहे जे बनवलं त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्या परिवारच्या लोकांना दिलं पाहिजे भोजन. असं केल्याने काय होतं सगळेच जे लोक आहेत ते पापापासून मुक्त होतात. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ही गोष्ट भगवंत म्हणतात अर्जुना जो व्यक्ती मला रोज अर्पण करून खात नाही तो व्यक्ती पाप खात असतो. आणि असा पाप खाणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अमंगलाची अशी लाईनच सुरू होत असते. त्यामुळं हे स्त्रियांचं फार मोठं कर्तव्य आहे की आपण हे जिभेसाठी नाही बनवत. कुणासाठी बनवलं पाहिजे तर सगळे जे भक्तीचं वातावरण आहे घरामध्ये हे स्त्रियांच्या हातामध्ये आहे. आणि ते जर भक्त नसेल तर पूर्ण परिवार भक्त बनू शकत नाही. असं सांगितलं जातं ज्यावेळी स्वयंपाक करतो कोणी व्यक्तीच्या स्त्री असो किंवा पुरुष असो जे विचार तिच्या मनामध्ये चालतात ईर्ष्या द्वेष वाईट विचार ते सगळं कशात प्रवेश करतात त्या भोजनामध्ये. आणि जो भोजन खात असतो त्याच्या जीवनात पण तीच भावना प्रकट होत असते. जसं अन्न तसं मन जसं खाल तसं व्हाल हे शास्त्र सांगते. त्यामुळं जेव्हा स्वयंपाक करू तेव्हा काय बोलत राहिलं पाहिजे हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. जेव्हा स्वयंपाक करू तेव्हा कीर्तन चालू करणं तेव्हा प्रवचन चालू करणं ऐकता ऐकता काय करणं बनवणं. मग जे सुंदर विचार आहेत ते त्या अन्नात प्रवेश करतात आणि जो तो खाईल तो भक्त बनतो. त्यामुळं प्रसाद इस्कॉनमध्ये आम्ही भोजनाला काय म्हणत असतो प्रसाद. तुम्ही ऐकलं असेल ना प्रसाद.
आपल्या इकडं प्रसाद म्हणजे तो दिसत पण नाही तेवढा हातावरती ठेवतात. प्रसाद, प्रसाद म्हणजे पोटभर गेलं पाहिजे. त्यामुळं जगन्नाथ कलियुगाच्या लोकांना ची स्थिती काय आहे, त्यांना सिद्धांत, शास्त्र, प्रवचन हे समजायला भारी पडत असतं. पण एक गोष्ट सगळ्यांना समजते, ते काय आहे, प्रसाद. त्याच्यामध्ये बुद्धी लागते का काही, बस. त्यामुळं सांगितलेलं आहे कलियुगाच्या लोकांसाठी त्यांचा उद्धार होईल केवळ ते प्रसाद खातील तर. काय खातील तर. त्यामुळं कलियुगामध्ये ह्या जिभेचा फार मोठा रोल आहे. शास्त्र सांगतंय सेवन मुखे ही जिव्हादो स्वयमेव स्फुरती अध. की भक्तीची जी सुरुवात आहे ती होत असते जिभेनं. कशाने होत असते, आणि जिभेनं काय किती कार्य करतो आपण, जिभेनं किती कार्य करतो, दोन कार्य करतो. एक बोलतो कुणासारखं, मेंढक बेडकासारखं सारखं मशीन चालूच राहते. आणि दुसरं काय करतो, खात राहतो. आप पहा ना, पूर्ण जीवन याच्यात चाललेलं आहे. सकाळी उठले की सुरुवात काय बनवायचं, दिवसभर सकाळी काय खायचं, 2 तासांनी काय खायचं, सारखं चालूच आहे मशीन. परंतु जीवन केवळ खाण्यासाठी नाही भेटलं. हे हाती काही काम करत नाही, हाती ऑफिसमध्ये पण नाही जात, तरी भगवंतांनी त्याची व्यवस्था केली आहे की नाही. आणि हे त्यामुळं म्हटलेलं आहे खाण्यापिण्यासाठी मनुष्य प्राण्याला एवढं कष्ट करायला लागतंय. जरी अन्न शेतात उगवायला लागतंय, त्याला निवडायला लागतंय, त्याला साठवून ठेवायला लागतंय. खायचं म्हटलं तर त्याला फायर पाहिजे, कुक करणं मग खाणं. पण पशुपक्ष्यांची व्यवस्था ना, ऑफिसला जात ना, पैसे कमवत, काही नाही, सगळे मजेत आहेत. परंतु मनुष्याचं जीवन केवळ याच्यातच चाललेलं आहे. परंतु ह्या सगळ्या कार्याला भक्तीमध्ये रूपांतरित करू शकतो. भक्ती म्हणजे काय, नवीन काही नाही आहे. जे आपण रोज कार्य करतो ते केवळ भगवंताशी जोडणं. काय करणं, कोणाशी जोडणं. रोज आपण जिभेनं बोलतो तर भगवंताबद्दल बोलणं, बस. त्याला काय म्हटलेलं आहे, भक्ती. जे खायचंय तर खात असतोय ना, बस ते बनवणं आणि भगवंताला अर्पण करणं, ते झालं भक्ती. तर सगळं काही जे करतो त्याचा संबंध केवळ भगवंताशी बनवणं, बस, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे असं सरळ भावनेनं जे भक्तिमय कार्य आहे ते होऊ शकतं जर आपण करत राहिलं तर. तर मग असे नारद मुनी हे सगळं इंद्रद्युम्नला सांगत होते. आणि मग रोहिणी माता, जेव्हा रोहिणी माता म्हटली की तुमचं प्रेम भगवंताबद्दल एवढं नाही आहे जेवढं वृंदावनाच्या भक्तांबद्दल आहे. वृंदावनामध्ये गोपींनी काही बनवलं तर ते काय असं घंटी वाजून भोग लावत नव्हते, लगेच कृष्ण जाऊन घरातून काय करायचे, चोरी काय, एवढं प्रेम होतं. त्यामुळं गीतेत भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयत आत्मनः. भगवंत म्हणतात जो प्रेमाने मला एक फळ, पाणी असं काय अर्पण करतो तर ते मी स्वीकार करतो. भगवंत आपल्याकडून ना पैसे मागतात ना काही मागतात. किती सरळ आहे. रोज भगवंतांना थोडं पाणी घरात असेल एक छोटा ग्लास भगवंतासाठी ठेवणं, रोज त्यांना पाणी अर्पण करणं, जे काही बनवू भगवंतासमोर ठेवून अर्पण करणं. चाहे फळं आहेत आपण खायच्या अगोदर कुणाला पहिलं, किती सोपं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा रोहिणी मातेनं सांगितलं तर दरवाजात कृष्ण, बळराम आणि सुभद्रा काय करत होते, काय करत होते. जसं ऐकलं वृंदावनाचं वर्णन ऐकलं तर भगवंताच्या हृदयामध्ये वृंदावनाचं स्मरण एवढं झालं, भक्तांबद्दल प्रेमाची भावना भगवंताच्या हृदयात एवढी वाढली की प्रेमाने भगवंताचे जे शरीर आहे, अंग आहे कृष्णांचे, हात आणि पाय ते कुठं गेले, आतमध्ये गेले. आणि जे डोळे आहेत असे मोठे झाले. त्यामुळं जगन्नाथांना हे पापण्या नाही आहेत, हमेशा उघडे असतात. तर असे भगवंताचं स्वरूप बनलं गेलं. बळरामांचंही तसंच झालं. मग त्यांचे हात अर्धे आहेत. किती आहेत, अर्धे. हात असे आत गेले, पाय पूर्ण आत गेले, डोळे असे प्रेमाने. काय असं अचानक आपण काही सुंदर वस्तू पाहिली, व्यक्ती, तर डोळे असे मोठे होतात ना,
तर भगवंतांना आनंद येतो भक्तांबद्दल ऐकल्यावरती. जसं आपण भगवंताचं नाव माळेवरती जप करतो तसं भगवंत पण माळेवरती जप करतात. कुणाचं नाव जप करतात? भक्तांचं नाव जप करतात. ज्यावेळी कृष्ण गायी चारायला जातात भगवंताच्या हातात एक माळा असायची. सगळे आपल्या गायांचं नाव जप करायचे. कुणाचं नाव जप करायचे? त्यांच्या गायांचं नाव असायचं मृदंगमुखी, पितांबरी, ढवळी, असं भागवत ग्रंथांमधून दिलेलं आहे. भगवंताच्या गायांची वेगवेगळी नावं असायची आणि भगवंत गायांची नावं जप करायचे. भगवंतांना भक्तांचं नाव उच्चारण करायला आनंद येतो आणि भक्तांना कुणाचं नाव उच्चारण करायला आनंद येतो? भगवंताचं. तर अशा प्रकारे जेव्हा भगवंताचं असं रूप झालं, सुभद्रा देवी मध्ये होती तर तिचे हात पूर्ण आत गेले. किती गेले? तिचे अर्धे हात नाही आहेत, पूर्ण तिने असे हात ठेवले होते ना, ते असे इथपर्यंत गेले हात. आणि कृष्ण बळराम असे उभे होते तर त्यांचे इथपर्यंत गेले, पाय पण आत गेले आणि असं रूप त्यांचं तयार झालं. आणि त्यावेळी नारद अचानक तिथे आले. नारद आले जोरात म्हटले, मी पाहिलं म्हणजे मैंने देखा. तर नारद जेव्हा म्हटले मी पाहिलं तर कृष्णाने तुरंत ऐकलं. तर कृष्ण तुरंत नारदाकडे पाहतात आणि आपलं पुन्हा ते रूप काय करतात? कृष्णांचं ते रूप पुन्हा प्रकट होतं. आणि मग नारदाने जेव्हा असे म्हटले तर भगवंत आनंदित झाले. म्हणले, नारदा तूच एक व्यक्ती आहे ज्याने आमचं हे दुर्लभ रूप काय केलं आहे? आज दर्शन केलेलं आहे. मग भगवंत एवढे आनंदित होतात. नारद म्हणतात, तुला काय पाहिजे? आणि नारद म्हणतात की मला काही नको आहे. भगवंताकडं कधी भौतिक गोष्टी मागायच्या नाही आहेत. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनीश्वरे भवताद भक्तीर अहेतुकी त्वयी. भगवंताकडं कधी भौतिक गोष्टी मागायच्या नाही आहे की भगवंता मला धन दे, मला सुंदर बायको दे, सुंदर नवरा दे, सुंदर महल दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. काही नाही. भगवंत मला बस तुमची भक्ती द्या. काय द्या? जर भक्ती मागितली तर भगवंत सगळं काही त्याच्यामध्ये इन्क्लूड असतंय. काय असतंय? अर्जुनाने काय मागितलं? कृष्णांनाच मागितलं डायरेक्ट. त्याच्यामध्ये सगळं आहे, यश आहे, विजय आहे, ऐश्वर आहे, सगळं आहे. पण आपली दुर्दशा करून ठेवली. कोणी? दुर्योधनाने सेना मागून. सेना मागण्याचा अर्थ काय? ऐश्वर मागितलं भगवंताकडं. भगवंत मला हे दे ते दे. आपण भगवंताकडं जातो केवळ मागण्यासाठी जातो. कशासाठी जातोय? पण भगवंतांना कधी विचारतो की भगवंता तुम्हाला काय पाहिजे? विचारतो का? भगवंतांना जाऊन विचारायचं, भगवंता तुम्हाला काय पाहिजे? भगवंतांना खीर आवडते, मग खीर बनवून अर्पण करायची. भगवंतांना आवडतं की भक्तांनी जप केला पाहिजे, मग काय करायचं? जप करायचं. भक्ती काय आहे? ज्याच्याशी आपण प्रेम करतो त्याला जे आवडतं ना ते करणं. तर भगवंताशी आपण प्रेम करतोय, भगवंतांची जे आवडतं ते आपण करत राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे नारद म्हणले मला काही नको. मग तुम्ही काय करा, ह्या कलियुगातली लोक एवढी आळशी आहेत आणि कलियुगातल्या लोकांचं लक्षणं दिलेत भागवतात खूप खूप सारी. मंद बुद्धीचे आहेत. जर आता विचारलं, त्या दिवशी आपण प्रसादम खाला सुलभ किचन, ज्या ठिकाणी खाल्लं ना त्याला सुलभ किचन म्हणतात. काय म्हणतात? ते विचारलं काय काय खाल्लं तर आपल्याला एवढं लक्षात नाही राहणार. आपल्याला सकाळी खाल्लेलं संध्याकाळी लक्षात नाही राहत. म्हणजे मंद बुद्धीचे आहेत आपण. आपल्याला इतनी एवढी कॅपॅबिलिटी नाही आहे स्मरण करण्याची. तर आणि मंद भाग्य आणि ही उपद्रता, मतलब थोड्या थोड्या गोष्टीवरनं काय मोठी मोठी भांडणं करणार. कलियुगातल्या जीवांचं लक्षण काय आहे? थोड्याशा गोष्टीमध्ये. आता घरामध्ये एखादी थोडीशी गोष्ट असते ना त्याच्यात काय करतात? एवढं मोठं भांडणं करतात. त्यामुळं शास्त्र सांगतंय गृहस्थ जीवनामध्ये सहनशीलता पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? एका घरात सुंदर सुयोग्य रीतीने राहायचं असेल, सुखी जीवन मृत्यूपर्यंत यापन करायचं असेल तर एक गुण जीवनामध्ये ठेवायचा. कोणता गुण? जेव्हा विचारलं की साधूचं लक्षण काय आहे, साधू कुणाला म्हणायचं, त्याची लक्षणं काय आहेत, तर साधूचं लक्षण पहिलं काय आहे? तितिक्षुहा. तितिक्षुहा मीन्स सहनशीलता. दुसरा आहे कारुणिका, दयाळू भावना.
हां, तर अशी लक्षणं दिलेली आहेत. त्याप्रमाणे एका ठिकाणी राहायचं असेल तर काय जीवनात धारण करणं, काय करणं? हां, जर सहनशीलता नसेल तर पती पत्नी एक दुसऱ्याला सोडून निघून जातात. हां, आई बाप वेगवेगळे होतात, मुलं वेगळे होतात. त्यामुळं सहनशीलता, छोट्या छोट्या गोष्टींवरती काय करणं, दुर्लक्ष करणं. त्यामुळं सहनशीलतेचा गुण आपल्या अंदर ठेवला पाहिजे आणि आपलं लक्ष पाहिजे की भगवंताकडे जायचं आहे. जीवन थोडं राहिलं आहे, त्यामुळं मला भगवंताकडे जाण्याच्या गोष्टींवरती ध्यान ठेवणं. तर अशा प्रकारे नारद मुनी म्हटले की भगवंता तुम्ही प्रकट व्हा. भगवंत म्हटले मी माझं एक धाम आहे नीलाचल, जिथं मी नील माधवाच्या रूपात होतो, आता अप्रकट झालो आहे आणि मी ह्या जगन्नाथ बलदेव सुभद्राच्या रूपात त्या नीलाचल धामात राहणार आहे आणि माझं नाव असणार आहे जगन्नाथ देव. काय नाव असणार आहे? जगन्नाथाच्या रूपात मी प्रकट होणार आहे. बळराम सुभद्रा तिथं निवास करणार आहे. मग भगवंत ह्या ठिकाणी प्रकट झाले त्या मूर्तीच्या रूपात. कुणासाठी? राजा इंद्रद्युम्नासाठी. कुणासाठी? इंद्रद्युम्न. हे नारदाने त्यांना सांगितलं, अरे रडू नकोस, हे जे रूप तू पाहिलंय ना, हे मी कुठं पाहिलं होतं? द्वारकेमध्ये. कुठं पाहिलं होतं? मग राजा इंद्रद्युम्नांनी ते रूप दर्शन केलं. मग भगवंतांनी स्वतः त्यांना सांगितलं. भगवंत राजा इंद्रद्युम्नाला म्हटले, हे राजा इंद्रद्युम्न, माझा सुंदर शृंगार वगैरे कर आणि माझ्यासाठी भव्य देवालयाचं निर्माण कर. मग राजा इंद्रद्युम्नाने फार विशाल मंदिर बनवलं आणि ते बनवण्यासाठी मग इकडे गुंडीचा मंदिर आहे आणि इकडे 5 मिनिट चाललं तर जगन्नाथ मंदिर. आता आपण जाणार आहे जगन्नाथ मंदिर. 3 किलोमीटरचं अंतर आहे मध्ये. किती? मग भगवंतांनी सांगितलं की राजा इंद्रद्युम्न, ज्या दिवशी माझं प्राकट्य झालं आहे ह्या मूर्तीच्या रूपात इथं, त्या दिवशी मला अभिषेक स्नान कर सगळ्यांच्या समोर. त्याला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात. कोणती पौर्णिमा? ज्येष्ठ पौर्णिमेला भगवंत प्रकट झाले इथं आणि त्या दिवशी स्नान पौर्णिमा होते. भगवंत मंदिरातून बाहेर येतात आणि स्नान केलं जातं सगळ्यांच्या समोर. फार महत्त्वाचा दिवस असतो आणि मग भगवंत दिवसभर स्नान करत राहतात आणि स्नान केल्यावरती भगवंतांना थंडी वाजते आणि ताप येतो आणि ताप आल्यावरती 15 दिवस आजारी पडतात. किती दिवस? मग 15 दिवस जगन्नाथ मंदिरात दर्शन देत नाही भगवंत कुणालाच. मग 16व्या दिवशी नेत्रोत्सव असतो. मग 16व्या दिवशी भगवंत दर्शन देतात आणि मग 17व्या दिवशी भगवंत आपलं मंदिर सोडून बाहेर ह्या रोडवरती येतात. ह्या जगामध्ये कोणतंही असं मंदिर नाही आहे जिथं मेन भगवान जे आहेत ते मंदिर खाली करून बाहेर येतात सगळ्यांना दर्शन देण्यासाठी. काय करण्यासाठी? त्यामुळं म्हटले जगन्नाथांसारखे दयाळू विग्रह ह्या जगात कोणतेच नाही. आपलं मंदिर सोडून येतात रथावरती बसण्यासाठी आणि भव्य रथ असतात. जीवनात कधीतरी एकदा रथयात्रेला या. कधी या? रथयात्रा पहा. इथं येऊन 20 लाख लोक असतात. किती? म्हणजे तुम्ही गायब झालं तर सापडणं मुश्किल आहे. केवळ सगळी लोक भगवंतांचं एक दृष्टी पाहण्यासाठी. त्यामुळे रथे तू वामनम दृष्ट्वा, रथावरती जगन्नाथांना बसलेलं यदि पाहण्याचं सौभाग्य कुणाला भेटलं तर पुनर्जन्म नाही आहे. तर मग असे जगन्नाथजी बाहेर येतात. जगन्नाथ बलदेव सुभद्रा त्यांचे 3 रथ असतात. एकावरती जगन्नाथ, एकावरती बळदेव, एकावरती सुभद्रा. मग पहिला रथ बळरामांचा निघतो आणि मध्ये सुभद्रेचा आणि शेवटी मग जगन्नाथांचा निघतो. आणि प्रत्येक वर्ष, हजारो वर्ष झाले, हे सत्ययुगामध्ये प्रकट झालते भगवंत इंद्रद्युम्नासाठी. कधी? कितीतरी करोडो वर्षापूर्वी. तेव्हापासून भगवंत म्हणले माझ्यासाठी रथयात्रा कर. राजा इंद्रद्युम्नाने रथयात्रा केली अशी. आणि मग राजा इंद्रद्युम्नांनी म्हटले आता भगवंतांना मंदिरात स्थापन करायचे, तर ब्रह्माकडे गेले सत्य लोकामध्ये आणि ब्रह्माकडे गेले तर ब्रह्माला म्हटले की तुम्ही चला स्थापन करण्यासाठी. जेव्हा ब्रह्मदेव आले आणि मग इथं जगन्नाथ बलदेव मंदिरात स्थापन केले. त्याच्या अगोदर एक नरसिंहदेव स्थापन केले, त्यांचंही आपण दर्शन करणार आहोत. आणि मग त्यांचं स्थापन झाल्यावरती भगवान इंद्रद्युम्नाला म्हटले की राजा इंद्रद्युम्ना, आता तू एवढं माझ्याशी प्रेम आणि सेवा करतोय, तू काहीतरी माग माझ्याकडनं. माझं खूप हृदय तुला काहीतरी द्यायचं आहे.
तर भगवंत म्हटले, इंद्रद्युम्न म्हणतात मला काही नको आहे. भगवंत म्हटले नाही काहीतरी माग. हां, तर मग इंद्रद्युम्न म्हणले मला 3 गोष्टी द्या. किती गोष्टी द्या? डोळे उघडे ठेवा. हां, आहेत का उघडे तुमचे? बस थोड्या वेळासाठी. आपण खूप थकलेलो आहोत. तर म्हटले मला 3 गोष्टी द्या. पहिली गोष्ट द्या की हे भगवंता, तुमचं जे मंदिर आहे ना, मंदिराचं जे दरवाजा किवाड आहे ते जास्तीत जास्त वेळ उघडं राहिलं पाहिजे. 24 पैकी कमीत कमी 22 तास तरी काय राहिलं पाहिजे, तुमचं मंदिर उघडं राहिलं पाहिजे. रात्री दिवसा कुणी जरी आलं तरी त्याला व्यक्तीला दर्शन तुम्ही द्या. जगन्नाथ म्हणले तथास्तु. त्यामुळं जगन्नाथ मंदिराचा, जगन्नाथांचा उठण्याचा काही वेळ नाही आणि झोपण्याचाही भगवंताचा काही वेळ नाही. रात्री 12-1ला जरी गेले तरी भगवंत तिथं उभे आहेत. कुणासाठी आहेत? आपल्यासाठी दर्शन देतात. त्यामुळे इंद्रद्युम्न जसे जे भक्त लोक असतात ना, ते आपल्यासाठी काय मागत नाही. कुणासाठी मागतात? दुसऱ्यांसाठी मागतात, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं. मग असं इंद्रद्युम्नाने जेव्हा हे मागितलं का तेव्हापासून भगवंत म्हटले माझं मंदिर उघडं राहणार. आणि दुसरी गोष्ट मागितली काय? भगवंता, तुमची जे हाताची जी बोटं आहेत ना ती हमेशा ओली राहिली पाहिजेत. म्हणजे दिवसभर तुम्ही खात राहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुम्ही खाल्लं तर आम्हाला प्रसाद भेटेल, मग आम्ही खात राहू दिवसभर. तर अशा प्रकारे जगन्नाथ म्हटले की मी दिवसभर खात राहील. तर जगन्नाथांना दिवसातून 8 वेळा भोग लागतो. किती वेळा? 8 वेळा भगवंत खातात. आणि एका वेळा 25,000 लोक खातील एवढा प्रसाद, एवढा भोग त्यांना अर्पण केला जातो. एका वेळी कमीत कमी 20 कितीतरी हजार मडकी भाताची, डाळीची, स्वीटची, व्हेजिटेबल सगळे असे भगवंतासमोर मडके ठेवले जातात आणि ते भगवंतांना अर्पण केले जातात आणि भगवंत ते ग्रहण करतात आणि सगळ्या भक्तांना तो प्रसाद प्राप्त होतो. भगवंताचं जे किचन आहे, आपण जाऊ आता, किचन कुकिंग चालू झालं असेल, लवकर निघायला लागेल आपल्याला. ते किचन तिथं 3000 लोक स्वयंपाक करतात. किती? 752 चुली आहेत. किती चुली आहेत? 752 चुली आहेत. सकाळी वैष्णव यज्ञ होतं, वैष्णव अग्नियज्ञ, आणि त्या यज्ञातून निघालेली जी फायर आहे, अग्नी आहे, त्या अग्नीनं ती सगळे चुली आहेत. आजही लाकडावरतीच भगवंतासाठी कुकिंग होतं आहे आणि मडक्यातच कुकिंग होतं आहे. आणि मडक्यातच जसं सब्जी म्हणजे भाजी बनवायची असेल, व्हेजिटेबल, तर त्याच्यात आपण तडका वगैरे लावतो ना, काय म्हणतात आपल्याकडं? तडका, फोडणी, हिंदीमध्ये तडका म्हणतात. फोडणी लावत असतो तर ते आपल्याकडं फोडणी लावून मग सगळं टाकतो. तिथं काही नाही आहे, सगळे एकदम टाकतात आणि मग डायरेक्ट पाणी टाकून वर ठेवतात आणि एकावरती एक मडके ठेवले जातात, सगळे कुक होत असतात. तर अशा प्रकारे भगवंतासाठी सगळे जे भक्त आहेत तिथं भगवंताची सेवा करतात. आणि कोणतंही आधुनिक भाज्या वापरल्या जात नाही, ना बटाटे, ना कॉलीफ्लावर, ना गाजर, हे सगळं काही आधुनिक काही नाही. जे पुरातन भाज्या आहेत भारतीय परंपरेच्या त्याच वापरल्या जातात. आणि भगवंतांना बनवलं जातं आणि अर्पण केलं जातं. आणि जे भगवंताचे कुक आहेत ते सगळं पहिलंच प्रसाद घरी येऊन खाऊन येतात. असं नाही की स्वयंपाक करताना इच्छा झाली पाहिजे, बनवताना कधीही चव घेतली नाही पाहिजे, ते चांगलं लक्षण नसतं. आपलं आहे 10 वेळा बोटं घालतोय त्याच्यात. आपण नाही का घरी माताजी लोक आहेत, काय झालं, मीठ असू नसू ह्या भावनेनं भगवंतासाठी बनवते, भगवंत बुद्धी देतात. मग सगळं असं सुंदर होत असतं. तर मग ते बनवलं जातं आणि बनवताना त्यांचे तोंड वगैरे इथं असा कपडा असतो, आपलं थूक वगैरे पण नाही गेली पाहिजे किंवा श्वास आला नाही पाहिजे त्या गोष्टीचा. तर अशा प्रकारे भगवंतासाठी बनलं जातं, भगवंतांना अर्पण केलं जातं. आणि सगळे मडके असे ठेवतात. त्यावेळी 3 पुजारी असे बसलेले असतात, आचमन पाणी आपल्या हातात कितीतरी वेळा घेतात, मंत्र उच्चारण करतात. आणि मग ज्यावेळी त्याच्यात भगवंताचं रूप त्यांना दिसतं तेव्हा समजलं जातं की भगवंतांना हा भोग अर्पण झालेला आहे. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची क्रिया चालूच असते, भगवंत स्वीकार करत असतात. तर अशा प्रकारे जगन्नाथ
प्रसाद जेव्हा अर्पण होतो आणि जेव्हा भोग निघतो, तर तो भोग निघतो तर त्यावेळी एक व्यक्ती घंटा घेऊन असं मंदिरात भ्रमण करतो, घंटाचा आवाज ऐकू येतो. मग का बरं? तर तिथं सगळे देवी देवतांचे, जगन्नाथ मंदिर मोठं मध्ये, साईडला सगळे छोटी छोटे मंदिरं आहेत, सगळे देवी देवता आहेत. देवी देवता भगवंताचे सेवक आहेत, हे लक्षात ठेवा. भगवान एक आहे आणि देवी देवता वेगळे आहेत. देवी देवता भगवान नाही आहेत, हे सगळे भगवंताचे सेवक आहेत. चाहे हनुमानजी आहे, दुर्गाजी आहे, शिवजी आहे, बाकी जे काही देवी देवता आहेत, हे सगळे भगवंताचे दास आहेत, भगवंताचे सेवक आहेत. भगवंताच्या सेवेसाठी आहे. भगवंत एकच आहे. आता अशा प्रकारे मग हे सगळे आमंत्रण असते की अरे तुम्ही तुमचं पात्र घेऊन, पितळी घेऊन निघा आता प्रसादमला. मग सगळे देवी देवता आपलं भांडं घेऊन आम्हाला पण थोडासा प्रसाद द्या. तर अशा प्रकारे इथं सगळे देवी देवता प्रसाद प्राप्त करतात. आणि हा जगन्नाथ प्रसाद पार्वती देवीच्या कृपेनं आपल्याला भेटतो. कुणाच्या कृपेनं? कारण एकदा नारद मुनीला उद्धव म्हटले, तू एवढा प्रचार करतो, सगळीकडे भ्रमण करतो नारदा, प्रल्हादालाही तूच भक्त बनवले, ध्रुवालाही तूच भक्त बनवले, सगळ्यांना तूच भक्ती दिलेली आहेस. तुला कधी महाप्रसाद खायला भेटला का नारद तुम्हाला भगवंतांचा डायरेक्ट? अरे मला कधी भेटलेला नाही. मग वैकुंठात जा आणि लक्ष्मी देवी जेव्हा भगवंतांना देते ना भोजन, मग भगवंतांनी खाल्ल्यानंतर लक्ष्मीला म्हणा मला थोडासा प्रसाद द्या. तर नारद गेले. नारद म्हटले डायरेक्ट मागणं उचित नाही, पहिली सेवा केली पाहिजे, सेवा केल्यावरती मेवा भेटतो आपल्याला. मग नारदाने सेवा केली 12 वर्ष वगैरे. आणि मग लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. लक्ष्मीदेवी म्हटली काय पाहिजे? लक्ष्मीदेवी म्हटले नारायणांचा थोडासा प्रसाद भेटला असता तर उचित झाला असतं. तेव्हा ते म्हटले की नारद, भगवंतांनी सांगितलंय माझा उचिष्ट कुणाला द्यायचं नाही मला विचारल्याशिवाय. आणि मग आता काय करायचं? एवढी नारदाने सेवा केली आणि मी म्हटलंय की जे मागाल ते मी देईल. तर मग जेव्हा भगवंतांना लक्ष्मीदेवी असं भोजन वाढत होते, भगवंत म्हटले आज तुझा चेहरा थोडा उतरलेला दिसतोय, काय चिंता आहे? ते म्हटले मी नारदाला असं वचन दिलंय की त्याला तुमचा प्रसाद द्यायचा आहे. ते म्हणले प्रसाद माझा न विचारता दिला पाहिजे. मग लक्ष्मी खुश होते, नारदांना प्रसाद देते. नारद काय करतात? प्रसाद खातात. एवढा प्रसाद खाऊन आनंदित नाचतात आणि सगळ्यांना सांगायला जातात मी प्रसाद खाल्लेला आहे. आणि असं सांगत नारद इथं कैलासामध्ये येतात. कैलास पर्वत जिथं शिवजी होते, पार्वती कुठंतरी गेली होती. आणि मग शिवजी म्हटले अरे नारदा तू, नारद कारण ब्रह्माचेच पुत्र आहेत ना शिवजी, नारद, भृगू आदी. तर म्हटले अरे तू तर माझा भाऊ आहेस आणि माझ्यासाठी प्रसाद नाही आणला, तू एवढा प्रसाद एवढा आज का नाचतोय? ते म्हटले मला भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला आहे, मग माझ्यासाठी थोडा प्रसाद आणलाय की नाही? शिवजी म्हटले, महादेव म्हटले. ते म्हटले नाही. मग ते महादेव म्हटले तुझी नखं दाखव. मग नखामध्ये भगवंताचा प्रसाद होता. महादेवाने नखातून प्रसाद काढला आणि काय केला? खाल्ला. थोडासा प्रसाद खाल्ला आणि महादेव तांडव नृत्य करू लागले, नाचू लागले, पृथ्वीदेवी टलमल होऊ लागले. आणि मग जेव्हा पाहिलं की उदंड नृत्य चालू आहे, पार्वती म्हटले काय चाललंय? थोडं थांबा, जोरात आवाज केला. मग शिवजी थांबतात आणि म्हणतात काय रोज मी तुम्हाला पाहते एवढं जोरात नाचत नाहीत, पण आज काय झालं एवढं नाचायला? पार्वतीनं जेव्हा विचारलं ते म्हणले मला भगवंताचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. म्हणले तुम्ही मला अर्धांगी म्हणतात नावाला, पण थोडा अर्धा प्रसाद माझ्यासाठी ठेवलाय का नाही? तर महादेव म्हणतात तुझ्यासाठी नाही ठेवला आणि तू प्रसाद खाण्याचा अधिकार आणि योग्य नाही आहेस प्रसाद खाण्यासाठी. असं जेव्हा बोलले तेव्हा पार्वती देवी फार दुःखी झाली, रडू लागली. आणि ती म्हणली मी आता निघून जाते आणि जाऊन अशी तपस्या करायला बसली. म्हणले तिथं मायापूरला कृष्ण प्रेम प्राप्तीसाठी तपस्या आणि कैलासमध्ये कशासाठी तपस्या? प्रसाद प्राप्तीसाठी. आणि म्हणले प्रसाद प्राप्त करूनच राहणार आहे भगवंताचा. आणि जेव्हा तपस्यासाठी बसले भगवंत प्रकट झाले कृष्ण. आणि म्हणले अरे पार्वती देवी का बरं तपस्या? ती म्हणली प्रसाद पाहिजे तुमचा मला. भगवंत म्हटले मी माझ्या एका धामामध्ये प्रकट होणार आहे, जगन्नाथपुरी धाम. ह्या धामाची कितीतरी नावं आहेत. शंख क्षेत्र एक नाव काय आहे? शंख क्षेत्र, कारण जगन्नाथपुरीचा आकार एका शंखासारखा आहे. दुसरं नाव आहे भूवैकुंठ म्हटलं जातं.
तर अशा प्रकारे एक नाव आहे नीलाद्री, एक नाव आहे नीलाचल, एक नाव आहे श्री क्षेत्र, एक नाव आहे जगन्नाथपुरी. तर असं ते म्हणले जगन्नाथपुरी धामामध्ये मी प्रकट होणार आहे, भगवान म्हणले पार्वती देवीला. आणि मी तिथं मग प्रसाद भोग मला लागेल तर प्रसाद खात राहील. आणि मी प्राप्त केलेला जे भोजन आहे सगळ्यात माझ्यानंतर तुला पहिला अर्पण केलं जाईल. आणि तू खाल्ल्यानंतर येणारे जेवढे दर्शनार्थी आहेत त्यांना तो प्रसादाच्या रूपाने वाटला जाईल. तर आजही जगन्नाथांना जो भोग अर्पण केला जातो त्यानंतर तो कुणाला दिला जातो? पार्वती देवींना. इथं पार्वती देवीचं नाव विमळा देवी आहे. काय आहे? विमळा देवी. आपण तिथं दर्शन करणार आहे. विमळा देवी सुंदर आहे विमळा देवी. आणि मग ते प्रसाद भगवंता ती म्हणले की केवळ मलाही नाही, ह्या जगतातल्या सगळ्या लोकांना प्राप्त झाला पाहिजे. लोकांनाही नाही, जे चंडाल कुत्र मांजर सगळे आहे सगळ्यांना भगवंता तुमचा प्रसाद भेटला पाहिजे. भगवंत म्हटले सगळ्यांना प्रसाद प्राप्त होईल. त्यामुळं पार्वती देवीच्या कृपेनं त्यांच्या इच्छेनं आपल्याला काय होत आहे? इथं जगन्नाथ प्रसाद प्राप्त होत आहे. तर आपण संध्याकाळी जगन्नाथ प्रसाद आतमध्ये जाऊन सगळे काय करायचं आहे? प्राप्त करायचं आहे, खायचं आहे जेवढं होईल तेवढं. तर अशा प्रकारे भगवान त्याचा जो प्रसाद आहे तो प्राप्त होत असतो ना. इंद्रद्युम्नांनी सांगितलं होतं भगवंता तुमची बोटं दिवसभर ओली राहिली पाहिजे. तिसरं काय मागितलं? भगवंता मला कोणी पुत्र नको आहे. काय नको आहे? पुत्र नको आहे. का बरं पुत्र नको? भगवंतांना म्हटले कारण एवढं जे विशाल देवालय धन संपदा भगवंता हे तुमचंच आहे. आणि असा पुत्र जो तुमचे हे धन आधीचं दुर्व्यवहार करेल, काय म्हणतात अनुचित त्याचा उपयोग करेल, त्यामुळं मला पुत्र नको आहे. मग तेव्हा गुंडीचानी पाहिलं भगवंताकडं. जगन्नाथ बळदेव सुभद्रा म्हटले की ह्या सांसारिक पुत्र आणि पुत्री काय आहेत ते थोड्या दिवसांनी मरणारच आहेत सगळे. भगवान म्हणले आजपासून हे राजा आणि गुंडीचा देवी, आजपासून जगन्नाथ मी आणि बळराम आणि सुभद्रा तुमचे काय आहेत? पुत्र आहेत आणि पुत्री आहेत. आणि प्रत्येक वर्षातून एकदा 9 दिवस येऊन तुमच्याकडे मी राहणार आहे. त्यामुळं भगवंत आपलं मंदिर सोडतात, रथावरती बसतात. 3 किलोमीटर दूर गुंडीचा देवी आणि इंद्रद्युम्नाचा महल असायचा, ते आता गुंडीचा मंदिर रूपाने ओळखलं जातं. मग जगन्नाथ इथून सोडून तिकडं जाऊन राहतात गुंडीचा आणि राजा इंद्रद्युम्नाच्या स्थानाकडं. तर अशा प्रकारे महाराज इंद्रद्युम्नाचा जो सॅक्रिफाईस, जो त्याग आहे, त्यांची जी इच्छा होती, काय इच्छा घेतली होती त्यांनी? मला भगवंतांना ह्या डोळ्यांनी पाहायचं आहे. पहा एक इच्छेमुळं किती लोकांचा लाभ प्राप्त झाला, भगवंताची कृपा प्राप्त झाली. तर असं जगन्नाथपुरी धाम आहे. आणि आपल्याकडं एकच दिवस आहे. जरी एक दिवस आहे त्यामुळं भगवंतांनी जे आपल्यासाठी केलं आहे ते सगळ्यात बेस्ट केलेलं आहे असं आपली भावना पाहिजे. काय भावना पाहिजे? भगवंतांनी जी योजना प्लॅनिंग माझ्यासाठी केलं आहे ते काय आहे? बेस्ट प्लॅनिंग आहे.